गोष्ट वाचणार आहोत. तर याला मुखपृष्ठ असं म्हणतात. तर तुला या मुखपृष्ठावर वेगवेगळी चित्र दिसत आहेत ना? तर ही चित्र नीट बघ आणि मला सांग की तुला काय वाटतं ही गोष्ट नक्की कशाबद्दल असेल? त्यात आपण या गोष्टीचं नाव बघूया हा. ते लिहिलं आहे रंगीबेरंगी बाजार. लेखन आणि छायाचित्रण निलेश निमकर. म्हणजे ही गोष्ट लिहिली आहे निलेश निमकर यांनी आणि या गोष्टीतले वेगवेगळे फोटोज आहेत ते सुद्धा काढले आहेत निलेश निमकर यांनीच. तर आता आपण गोष्ट वाचूया. ते लिहिलंय रंगीबेरंगी बाजार. चला चला बाजारात जाऊ. बाजारात काय काय मिळेल? तर ह्या चित्रांकडे नीट बघ आणि मला सांग या बाजारात नक्की काय काय मिळतंय ते. तर आता आपण बघूया हा पुढे काय काय आहे. लाल भडक मिरची. बघ या बाजारात विकायला आहे ना ही मिरची. आपण पुढे बघूया. या चित्राकडे बघ आणि मला सांग की इथे नक्की काय लिहिलं असेल. तर आपण बघूया तुझा अंदाज बरोबर आहे का. मी तुला दाखवते इथे काय लिहिलंय. ते लिहिलंय पिवळी धमक हळद. तपकिरी सुके खोबरे. मला सांग पुढच्या पानावर या बाजारातलं काय असेल असं तुला वाटतं. आता आपण बघूया तुझा अंदाज बरोबर आहे का. इथे लिहिलं आहे लाल बुंद टोमॅटो नी हिरवीगार मिरची. बघ या आहेत का इथे बघ टोमॅटो आहेत आणि मिरची कुठे आहे. इथे आहे मिरची. आता आपण पुढे बघूया. पांढरे शुभ्र कांदे मातकट बटाटे नी हिरवीगार कारली. तर मला सांग इथे लिहिलंय मातकट बटाटे. मग मातकट म्हणजे नक्की काय असेल. तर ह्या बटाट्यांचा रंग मातीसारखा आहे ना म्हणून त्याला आपण म्हटलंय मातकट. चला चला बाजारात जाऊ. भाजी घेऊन परत येऊ. मला सांगा तुम्हीही अशा बाजारात गेला आहात का आणि गेला असाल तर तुम्हाला तिकडे काय काय बघायला मिळालं, काय काय दिसलं तेही मला तुम्ही सांगा. काल आपण रंगीबेरंगी बाजार या नावाची गोष्ट वाचली होती की नाही. तर ही गोष्ट कोणी लिहिली होती हे तुम्हाला आठवत आहे का. नसेल आठवत तर तुम्ही तुमच्या आई बाबांना नक्की विचारा. तर आपल्या या गोष्टीचे जे लेखक होते त्यांनी तुमच्यासाठी इथे पत्र लिहिलेलं आहे. तर आता हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तुम्ही ते नीट ऐका हा. बालमित्रांनो या पुस्तकातले फोटो मी धडगावच्या बाजारात काढले आहेत. धडगाव हे नंदुरबार जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. अगदी भाजीपासून ते बैलांपर्यंत असंख्य वस्तू या बाजारात विकायला असतात. बाजारात रंगांची अगदी उधळण असते. केवळ विकायच्या वस्तूच रंगीबेरंगी असतात असे नाही, तर माणसेही रंगीत कपडे घालून येत असतात. त्यांच्या कपड्यांचे ते चमकदार उठावदार रंग मला फार आवडतात. या बाजारातून फिरताना सहज काढलेल्या फोटोंमधून हे पुस्तक बनले. निलेश निमकर. तर जसं आपल्या लेखकांनी त्यांना ही गोष्ट कशी सुचली, त्यांनी ही गोष्ट लिहिताना काय विचार केला ह्याबद्दल त्यांनी तुम्हाला पत्रात लिहून सांगितलंय. तसंच तुम्ही कुठल्या बाजारात गेला आहात का. जर गेला असाल
तर तिकडे तुम्ही काय काय बघितलं, तुम्हाला काय काय आवडलं, ह्या सगळ्याचं तुम्ही एक चित्र काढा.